निपाणी येथे मानवी साखळी करून विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा केला निषेध। दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निपाणी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते उत्तम पाटील, माजी नगरसेवक रवींद्र शिंदे, ज्येष्ठ नेते डॉ. अच्युत माने, शेतकरी संघटनेचे नेते NI खोत, गोपाळराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तसेच उत्तम पाटील युवा शक्ती यांच्या वतीने संभाजी महाराज चौक सर्कल निपाणी येथे मानवी साखळी करून विद्यार्थ्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा तीव्र निषेध करण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या मोर्चामध्ये युवक, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना एकमुखी पाठिंबा दिला। यावेळी निपाणी नगरपालिकेचे माजी नगरसेवक, उत्तम पाटील युवा शक्तीचे कार्यकर्ते, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, सर्व पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, महिला मोर्चा सदस्या, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। जोपर्यंत विद्यार्थ्यांना आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांना न्याय मिळूपर्यंत हा लढा असाच चालू राहील। आणि या माध्यमातून मी एवढंच सांगतो, देशाला काळीमा पुसण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे। आजपर्यंतचा इतिहास अच्युत माने साहेब तुम्ही काढून बघा, एवढी मोठी घटना आपल्या देशामध्ये आणि एवढं मोठं आंदोलन आपलं कधीच या देशामध्ये झालं नाही। अशा पद्धतीचं शांततेने चाललेल्या आंदोलनाला एक हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न या सरकारने या ठिकाणी केलेला आहे। आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्या संघटनेच्या वतीनं, निपाणी तालुक्याच्या वतीनं मी या सोनम वांगचूक आणि त्यांचं जे काय आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आमचं पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा राहील। आणि या आंदोलनामध्ये पुढील दिवसांमध्ये जर न्याय मिळाला नाही तर आणि हिंसक प्रकारचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत। खऱ्या अर्थानं विद्यार्थी हा येणारा देशाचा भविष्य आहे। या भविष्याला तुम्ही पायाखाली घेण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। मी खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा देतो आणि जे काय लाठी हल्ला आणि या सरकारनं क्रूर काम या ठिकाणी केलेला आहे याचा निषेध जाहीरपणे मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो।